हाय हॅलो नमस्कार, मी संजीवनी आणि आज आम्ही बनवत होतो मसाला वड्या. तर मसाला वड्यासाठी साहित्य इथं मी घेतलं होतं खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर, मीठ आणि शेंगदाणे. तर शेंगदाणे ना इथे थोडंसं तेल टाकून छान असे भाजून घ्यायचे. त्यानंतर खोबरंसुद्धा तेल टाकून भाजून घ्यायचं आणि हे सगळं मिक्सरला बारीक करून घ्यायचं थोडं पाणी टाकून. आणि इथे ना वाटून झालेलं होतं. थोडं ओलसर असं वाटण काढायचं आणि त्यामध्ये ना मसाले घालायचा. काळा मसाला टाकायचा, आपल्याला जेवढं तिखट आवडत असेल तेवढा मसाला टाकायचा. त्यामध्ये खूप छान लागतो. मसाला मिक्स करून घ्यायचा त्या वाटणामध्ये. आणि ह्या मासवड्या खायला खूप छान लागतात आणि एकदा केल्या तर पुन्हा पुन्हा अशा करावंच वाटतात. तर इथे ना मी बेसन पीठ घेतलेलं. तर आपण हरभऱ्याच्या डाळीचं पण बेसन पीठ घेऊ शकतो. तर मी ह्यावेळेस हरभऱ्याच्या डाळीचं पीठ आणि मुगाच्या डाळीचं पीठ घेतलेलं आणि थोडंसं त्याच्यामध्ये गव्हाचं टाकलेलं. तर इथं ना फोडणी टाकून घ्यायची. तेल टाकायचं, त्यामध्ये जिरे आणि लाल तिखट टाकायचं आणि उकळी आली का त्यामध्ये बेसन पीठ हटवून घ्यायचं. जास्त निब्बर नाही करायचं आणि पातळ पण नाही करायचं. त्यानंतर इथे ना एक ओला कपडा घेतलेला. त्या कपड्यावरती उंडा करून घ्यायचा बेसन पिठाचा आणि गोल गोल थापायचा. त्यावरती बेसन पीठ नाही, त्यावरती मसाला लावून घ्यायचा आणि फडक्याने ते दाबून घ्यायचं. अशा प्रकारे मसाला लावून घ्यायचा वरतून. तर इथे ना नंदबाई आलेल्या होत्या आणि मी पण करत असते, पण त्या म्हणे मी करते म्हणे ह्यावेळेस वड्या. मग त्यांनीच केल्या होत्या वड्या. तर इथे अशा प्रकारे झालेले. त्यानंतर इथे ना कट करून घेतल्या वड्या आणि सर्व वड्या कट झाल्या का त्यानंतर त्याला वरतून मसाला लावायचा. पुन्हा आतून एकदा असतो आणि वरून एकदा. आणि त्यानंतर मसाल्यात बुडवल्याच्या नंतर वरतून खसखस टाकायची. आपल्याला वाटेल तेवढी खसखस टाकायची आणि त्यानंतर तेलामध्ये परतून घ्यायच्या.
तर आजच्या वड्या कशा वाटल्या तुम्हाला नक्की चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा.